हाय फ्रेंड्स, तुमचं माझ्या चॅनलला स्वागत आहे। तर मला तुम्हाला माझ्या महिन्याचं बजेट दाखवायचं आहे की मी किती सामान आणते आणि महिन्याचा खर्च माझा कसा निघतो। चला तर मी दाखवते का डीमार्टमधून काय काय आणलेलं आहे। तर हे बघा, एक स्कॉच ब्राईट, 2 कपड्याचे साबण आणि हे मशीनचं लिक्विड हेंकोचं आणलेलं आहे। अजून डाळी, वाटाणा आहे, हा हिरवा वाटाणा, ही चवळी आहे, ही लाल चवळी आहे, अर्धा किलो आहे। आणि ही सुठी मसूर डाळ, ही कधी भाजीला पण आम्ही वापरतो, याची भाजी पण बनवतो म्हणून मी जास्त घेतलेली आहे। ही जवळजवळ 1 किलो आहे। आणि जिरे मी मोठं पॅकेट घेतलेलं आहे अर्धा किलोचं, कारण हे मसाल्यात वगैरे वापरायला बरं पडतं म्हणून मी इतकं घेतलेलं आहे। हे मला 2-3 महिने आरामशीर जाऊ शकतं। एक किलो मीठ, पावभाजीचा मसाला घेतलेला आहे, मुलांना पावभाजी लागते। आणि कस्टर्ड पावडर, हे आता उन्हाळा चालू झाल्यामुळं थंड काहीतरी आपलं करून खायला मुलांना डेझर्ट म्हणून घेतलेलं आहे। आणि ही मसुरा, अख्खा मसूर आणि छोले। चिकन बिर्याणी मसाला, हा रेडीमेड बरा पडतो बिर्याणी बनवण्यासाठी आणि झटपट पण बिर्याणी होऊन जाते। आणि हे कढाई पनीर, हे पण तसंच आहे, अगदी कमी वेळ लागतो बनवण्यासाठी। चिकन बिर्याणी पण ह्याला पण वेळ कमी लागतो बनवण्यासाठी, पटकन अशी चिकन बिर्याणी होऊन जाते याने। आणि कोलगेट मॅक्स फ्रेश, आम्हाला हेच आवडतं मॅक्स फ्रेश। आणि आंघोळीचे साबण आणि एक तारेची घासणी। बदाम संपलेले, बदाम पॅकेट एक आणले, काळा मनुका, आणि जिमजॅमचं बिस्किट मुलांसाठी आणले। आणि बिस्किट आणलेले, ही बिस्किटं मुलांना आवडतात म्हणून 3 पॅकेटं घेतलेली आहे। आणि पार्लेचे 2 पुडे आणलेले आहेत। बस झाली खाली पिशवी, एवढंच आणलेलं आहे। त्याच्यामधून मागच्या वेळेस आणलेलं आहे अजून सामान बाकी, म्हणून मी एका वेळेसच जास्त घेत असते, म्हणजे ते उरल तसं मी ते नाही आणत। जे आता आपल्याला ह्या महिन्यामध्ये एवढं उरलेलं आहे, आता दुसऱ्या महिन्यामध्ये आपल्याला एवढं आणायचं आहे, तर तेवढंच आणायचं, म्हणजे जे स्टॉक संपत जाईल तसं आणत जायचं। आता माझ्या मागच्या वेळेसचे आंघोळीचे साबण 1-2 आहेत, अजून कपड्याचे पण 2 साबण आहेत, कपड्याचे पण साबण लागतात। मशीनचं लिक्विड आहेच, पण किचनची कपडे वगैरे कापड धुवायला लागतातच आपल्याला, म्हणून साबण। अजून डाळी पण आहे, तूर डाळ वगैरे आहे, जास्तीचं वरणच होऊन जातं। मूग डाळ पण आहे मागच्या महिन्यातली। अजून आणि साखर एक घेतलेली आहे 5 किलो। साखर 5 किलो घेतलेली आहे।
तर हा माझा महिन्याचा बाजार आहे. म्हणजे हे एवढंच आणलेलं आहे आत्ता. ह्याच्यातून जे काही राहील ते मी पुढच्या महिन्यात नाही आणत की बाबा आपल्याला आता ही डाळ महिनाभर जाणार आहे, तर पुढच्या महिन्यात ती डाळ नाही आणायची. ही 2 महिने डाळ आपल्याला पुरती तर ठीक आहे. कडधान्य वगैरे भाजीला लागतातच. तर मागच्या महिन्यात मी एक एक पॅकेट आणलेली, काही यूजच केली नाही, ती पॅकेट तशीच आहे. मग ते नाही आणत मी. म्हणून हा माझा असा महिन्याचा बाजार. बिस्किटं पण मुलं जास्त नाही संपली की बाहेरून काय नाही काय खायला आणतातच. त्याच्यामुळं बिस्किटं पण थोडीच चांगली जातात, एवढी नाही आहे क्रीमची बिस्किटं. तर आता याच्यामध्ये मी भांड्याचे साबण नाही घेतलेले आहेत, कारण का मागच्या महिन्यामध्ये माझ्याकडं जे एक्स्ट्राचे पैसे होते त्याच्यातून मी साबण घेऊन ठेवले होते भांड्याचे. पण ह्या महिन्यात मला भांड्याच्या साबणाचा खर्च कमी लागला. तर असंच आपल्याकडं थोडंफार पैसे असतील तर आपण एक एक वस्तू जी दुसऱ्या महिन्यात जी आपल्याला यूज होईल ते आपण वापरू शकतो, जी की वायफळ जाणार नाही अशी. जर का खराब वगैरे होत असेल तर आपण नाही घेतली तरी चालेल. जी का टिकणारी वस्तू आहे तर आपल्याकडे थोडेफार पैसे असले तर आपण ती घेऊन ठेवली तरी चालेल, कारण का पुढच्या महिन्यात आपल्याला तेवढंच बजेट आपलं कमी पडेल. कारण का तसे जरी आपल्याकडे पैसे असले तर ते खर्च होऊनच जातात. तुम्हाला कसं वाटलं माझं हे बजेट बघून मला नक्की कमेंट करून सांगा, आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा.